100% बरोबर आहे. घरामध्येच आमदारकी राहणार, नाहीतरी मागच्या 5 वर्ष आमच्या पुतणे उभा होता, तो आमच्या घरचाच आहे. मी उभा आहो, मुलगी आपल्या घरचीच होती. त्या दृष्टिकोनातून ते सुद्धा माझ्या विरोधात उभा आहे. माझ्या पुतणे माझ्या मुलगासारखा आहे, तो सुद्धा उभा राहणार आहे आणि मी सुद्धा उभा राहणार आहे. घरामध्येच आहे ना. जवळजवळ 50 वर्षाच्या निवडणुकीमध्ये फक्त 10 वर्ष आपण बाहेर टाकला. 40 वर्ष तर हे आमदारकी घरामध्येच आहे, खासदारकी आमदारकी. आणि ह्याचा हिशोब जर आपण घेतला की कोण काम केलं 40 वर्षामध्ये, हे महत्त्वाचं आहे ना. 20 वर्षामध्ये मी जे काम केलं आणि ह्या लोकांनी जवळ 30 वर्षामध्ये ह्यांनी काय काम केलं आणि त्यांच्या वडिलाच्या वडील आजोबा, तर ह्या लोकांनी किती काम केलं, 3 लोक, आणि धर्मराव एकटाच किती काम केलं, ह्याच्यामध्ये तुलना आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण बघू शकतो विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम हे 5 तालुक्यातील अनेक दुर्गम भागात दौरे करीत आहेत. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेहंदी इरफान, TV9 गडचिरोली. सध्या गडचिरोली जिल्ह्यात 3 विधानसभा क्षेत्र येत असून अहिरी विधानसभा क्षेत्रात राजकारण तापले आहे आणि या ठिकाणी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम हे निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक दुर्गम भागात चालले. सध्या आत्राम यांनी काल एक मोठी प्रतिक्रिया दिली होती की धनगर समाजाला ST मध्ये समाविष्ट केल्यास मी पदाचा राजीनामा देणार. आत्राम सर, काय म्हणाल की धनगर समाजाला समाविष्ट करण्यासाठी एक मोठी मागणी होत आहे, काय म्हणाल? नाही, धनगर समाजाला मागणी करायला हरकत नाही, परंतु त्याला राज्य सरकारला जर त्याला आरक्षण द्यायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याला आरक्षण दिलं पाहिजे. कारण की ते धनगर हा आदिवासी नाही आहे आणि आदिवासी समाजामध्ये येत नाही आणि त्यांना कोणत्याच प्रकारचं समाजामध्ये रिझर्वेशन नाही. त्यांना बाहेरचं रिझर्वेशन सरकार द्यायचं असेल तर सरकारने दिलं पाहिजे, त्याला काही आम्हाला अडचण नाही. परंतु आमचा जे हिस्सा आहे त्या आमच्या आदिवासींचा जे खरा हिस्सा आहे त्याच्यामध्ये नवीन जमाती आणून टाकायचं हे कुठेतरी चुकत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं जर झाला तर मला वाटते की आम्हाला गंभीरपणाने निर्णय घ्यावा लागेल आणि जवळजवळ 25 जागा हे आदिवासी लोक निवडून येतात सीट रिझर्वेशनवर, आणि त्या दृष्टिकोनातून 25 जागावर सुद्धा ह्याचा परिणाम होऊ शकतो. जर जर झालं तर 25 जागावर परिणाम होऊ शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 50 जागावर आदिवासी समाज हा सीट वाढू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.